आजपर्यंत मी गप्प होतो, पण आता मी गप्प बसणार नाही, कारण आता मी बोलणार आणि बिग बॉसचं घर खोलणार. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. सध्याचा गाजणारा आणि वाजणारा विषय म्हणजे बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला राग येतोय. कशामुळे ते तुम्हाला पण माहिती. अरे काय चाललंय काय घरामध्ये? हा, जान्हवी, निक्की, अरबाज आणि तो पोळ्यातला बैल म्हणजे वैभव. नाही, खरं तर बैलाची पण काही उपमा दिली नाही पाहिजे, कारण बैलाची पण इज्जत आहे ना. त्याला काहीच इज्जत नाही करत. अरे स्वतःचा गेम खेळ ना, काय त्या इराणच्या मागे चिटकून राहतो. हा, तू छोटा पुढारी नाही, गोटा पुढारी माझ्यासाठी, तुमच्यासाठी छोटा पुढारी असेल. अरे काय चाललं काय घरामध्ये? क्या बात है सर, क्या बात है सर. आज मी बोलणार आणि सगळ्यांचे राज खोलणार. सगळ्यात पहिलं ए टीम आणि बी टीम. हे तर तुम्हाला माहितीच आहे. अरे ए टीम चांगलं खेळतीये, चांगली स्ट्रॅटेजी आहे त्यांची, पण बी टीम काय करते? एकमेकांसाठी स्टँड घेत नाहीये. ए टीम मधल्या एका व्यक्तीला जरी बोललं तरी ते सगळे अंगावर धावून येतात, आणि बी टीम कोणाला काय बोललं तरी हसत एका कोपऱ्यात बसतात. रितेश भाऊ बरोबर बोलले होते, तुम्ही पिकनिक करायला आलात, पिकनिक करा. नाही, कधी कधी चांगली आहे बी टीम, पण राग येतो यार. अरे तुम्ही काहीतरी करा, काहीतरी खेळा. तुम्हाला जे बोलतायत आणि तुम्ही ऐकून घेता हे लय चुकीचं आहे. आता एवढे गेम झाले, सगळे गेम त्यांनी जिंकले. अंकिता कॅप्टन झाल्यानंतर त्याच्यानंतर काय केलं अंकिताने? काहीच नाही. मला असं वाटलं काहीतरी बेस्ट स्टँड घेईल, काहीतरी करेल. निकी तिचं सामान हॉलमधनं उचलत नव्हती, तिच्यासाठी ती गप्प राहिली. काही नाही, आपण आपलं सांगायचं काम केलं, ते सांगितलं. ती नाही उचलत आहे ते बिग बॉस बघून घेतील. बिग बॉसने तिला बोलवलं आणि तिला सांगितलं, कॅप्टन कशासाठी गेले मग तुला? तू कधी सांगणार? तू कधी बोलणार? काल अरबाज कॅप्टन झाला की लगेच निकीने तिचं सामान उचललं आणि तिच्या बेडवर नेऊन ठेवलं. हे कितपत योग्य आहे? आता ती सगळं ऐकायला लागली, आणि विशेष म्हणजे ती किचन मध्ये गेल्यानंतर सगळे ऑर्डर्स वगैरे द्यायला लागली. अरे म्हणजे आता कॅप्टन अरबाज आहे का निकी? सगळ्यात जास्त राग येतोय मला अभिजितचा. अरे यार, एवढी पॉवर आहे आता, तेवढा संचालक बनवलंय तुला. जर त्यांच्या टीम मधला कोणी संचालक असला असता ना, तर केव्हाच त्यांनी काही काही निर्णय घेतले असते, ऐकले नसते ते. आणि तुम्ही काय करत बसलात यार? वरून ते सगळे चेअर वगैरे करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. एकटा सूरज भिडत होता, तो बिचारा भिडत राहिला शेवटपर्यंत. अरबाजला देखील घाबरला नाही तो. अरबाज उचलून फेकत होता तरी तो भिडत राहिला. पण काय करणार ना, बिचारायला एवढं काय समजा गेम बद्दल एवढं काय माहित नाहीये, तरी तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भिडतोय. पण चांगली गोष्ट. सूरजसाठी वाईट वाटतं की यार त्याला एकदम शेवटचा तो चान्स मिळाला कॅप्टन्सीसाठी, आणि ते म्हटले की यार त्याला एवढं काही निर्णय घेता येणार नाहीत. पण यार त्याला जर कॅप्टन बनवलं असतं तुम्ही, तर तुम्ही सांगितलं असतं ना की बाबा याला ही ड्युटी दे, त्याला ते काम सांग वगैरे. मॅनेज तर होऊ शकलं असतं ना. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आर्य. आता पहिलं तिला म्हणायचे बालिश. हा ठीक आहे काही गोष्टींमध्ये बालिश, पण आता ती भिडती आणि आता चांगलं खेळतीये. मला तर असं वाटतंय ना, आता आर्यांनी रडणं सोडलंय आणि भिडणं चालू केलेलं आहे, आणि तिने तसंच राहिलं पाहिजे. यार बी टीमचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, ते स्टँड घेत नाहीत एकमेकांसाठी. मला वाटतं ज्या दिवशी बी टीम स्टँड घ्यायला लागेल ना, त्या दिवशीपासून ते वरती जातील. एवढे मोठे टीम, ए टीम मध्ये 4-5 लोक आहेत तरी ते एवढं स्ट्रॉंग खेळत आहेत. बी टीम मध्ये एवढे सगळे असून तर काहीच उपयोग नाहीये ना तुमचा. प्याडे दादा आता चांगले खेळायला लागलेत. धनंजय दादा थोडीशी जरा कॉमेडी बिमेडी हसी मजाक मध्ये खेळत आहेत, पण योग्य ठिकाणी स्टँड घेतलं तर चांगलं आहे. आपलीच लोक आपल्याला बोलतायत तर तुम्हाला एवढा राग येतोय. ते लोक येऊन बोलून जात आहेत आणि तुम्हाला त्यांचा बिलकुल राग येत नाहीये. तुम्ही जस्ट बोलताय की हा इग्नोर करा, इग्नोर. कधी इग्नोर करता? ते इग्नोर करत नाही, ते डायरेक्ट भेटतात तुम्हाला. त्याचं काय? जान्हवी सगळ्यात मोठा आणि बेकार मुद्दा. जान्हवी, मला तर वाटतं ज्या पुरींचे नाव जान्हवी आहेत ना, ते आपलं नाव बदलणार आहेत आता. काही लोक चांगले खेळतात आणि काही लोक म्हणजे असं वाटतं की यार प्रत्येक पब्लिकला राग. कालचा जो गेम झाला त्याच्यानंतर एवढा राग यायला लागतोय ना. कालच्या गेम मध्ये जे प्राइज वगैरे ते खेचायचे होते, मस्त सूरज आपापला खेळत होता, पण तरी वैभव वरून काही ना काही बोलून वगैरे त्याचा एकदम मार्ग भटकवण्याचा प्रयत्न करत होता. पण मला तरी असं वाटतंय ना की मला जर वाईल्ड कार्ड एंट्री दिली, किंवा वाईल्ड कार्ड तर सोडाच, पण मला जस्ट नॉर्मल जरी एंट्री दिली काही पैसे भरून, तर माझी मी किडनी विकल, पैसे घेईल, त्या बिग बॉस मध्ये जाईल, आणि त्या जान्हवीला, त्या आपल्या काय इरिना बिरिना, वैभव बिब, अरबाज बिरबाज, ती निक्की बिक्की असा मारून टाकी नाही. त्या सूरज सारखा गुलीगत एका बुक्कीत टिंगुल देईल त्यांना. हा, कंट्रोल उदय. अरे काय परेशान करून ठेवलं यार या लोकांनी. मैं तो कुछ और ही समझ रहा था. मला काय वाटतं, मी तर बोललेलो आहे. आता तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आणि कमेंट मध्ये सगळ्यांना सोला. इरिना, वैभव, हे छोटा पुढारी नाही, गोटा पुढारी, हे अरबाज, ही निक्की आणि जान्हवी, या लोकांनी बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांना परेशान करून ठेवलंय, पण बाहेर अख्ख्या महाराष्ट्राला परेशान करून ठेवलंय. मलाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न की हे लोक आहेत कोण आणि कशाला बिग बॉसने ठेवलंय घरामध्ये.
मला जे बोलायचं ते मी बोललोय आणि तुम्हाला जर कोणाला बोलायचंय आणि कमेंट मध्ये चांगलं सोलायचंय तर तिथं त्यांना टॅग करा आणि सोलून काढा. तुमच्या फेवरेट स्पर्धकाला वोट करा आणि त्यालाच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. उगाच हे जान्हवी, निक्की, अरबाज, टारबाज, बिरबाज हे यांना वोट करत बसू नका. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये फेर कोण खेळतंय आणि अनफेअर कोण खेळतंय ते. आता बघूया रितेश भाऊ काय सांगतात ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आई ती भांडेवाली जान्हवी नाही का आली? बर बर.